आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अंतर्गत सर्वे केला जातोय। ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असणार आहेत त्या ठिकाणी हे सर्वे केले जातात। प्रत्येक मतदारसंघात जवळपास 7 ते 8 हजार नागरिकांचे सॅम्पल सुद्धा यामध्ये घेतले जातात आणि यामध्ये उमेदवार आणि त्याच्या जवळचे जे कार्यकर्ते आहेत यांना वगळून हे खरं तर सर्वे केले जातात। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या आपण पाहायला मिळते। अनेक जण शरद पवारांची रोज भेट सुद्धा घेतात आणि त्या पार्श्वभूमीवरती नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची, इलेक्टिव्ह मेरिट ज्याचं जास्त असेल त्यालाच ही उमेदवारी दिली जाणार आहे आणि त्या अंतर्गत हे सर्वे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून केले जातात। जवळपास 70 ते 80 विधानसभा मतदारपेक्षा जास्त जागांवरती हे सर्वे आतापर्यंत करत असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे आणि यामध्ये ज्या इच्छुक उमेदवारांचं नाव आघाडीवर असेल किंवा विद्यमान आमदार यांचं नाव आघाडीवर असेल त्यांना चर्चा करून उमेदवारी दिली जाईल अशी सुद्धा माहिती आता समोर आलेली आहे। पण महाविकास आघाडीचा जागा वाटप झाल्याशिवाय उमेदवारी घोषित केली जाणार नाही अशी सुद्धा माहिती आहे। पण महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्याकडून मात्र आता अंतर्गत सर्वे केले जातात आणि इलेक्टिव्ह मेरिट शिवाय उमेदवारी दिली जाणार नाही असं सुद्धा यामध्ये समजते आणि त्यामुळेच आता हे सर्वे पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुणाकुणाला उमेदवारी दिली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या बीड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहे आणि 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आपल्या तयारीला सुरुवात देखील केलेली आहे। माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन आपली राजकीय भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डग, त्याबरोबरच भाजपचे नेते मोहन जगताप यांनी देखील या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा घेतला आणि याच कार्यकर्ता मेळाव्यामधून त्यांनी आगामी निवडणूक जी आहे ती लढवणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। तर दुसरीकडे आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये देखील जे सुरेश धस आहेत त्यांनी काल कार्यकर्ता मेळावा घेतला आणि याच मेळाव्यातनं ही निवडणूक जी आहे ती लढवण्यावरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडी आता वेग धरत आहेत। त्यामुळे आता पक्ष संघटना ज्या आहेत त्यांना देखील आता उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची हा आव्हान जे आहे ते त्यांच्यासमोर असणार आहे आणि या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाय व्होल्टेज बैठका होत आहेत आणि त्यासोबतच मातोश्रीवर सुद्धा काही पदाधिकाऱ्यांच्या आणि उत्सुक नेत्यांच्या बैठकी होत आहेत। विधानसभेसाठी सर्व नेते जोरदार तयारी करतायत, मात्र काही नेत्यांमध्ये अंतर्गत कलह जो आहे तो आता समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण गेल्या बऱ्याच दिवसांपासून उमेदवार लढण्यासाठी तयारी करतायत किंवा काही जण आपली उमेदवारी इच्छुक असल्याचं या ठिकाणी बोलून दाखवतायत, मात्र त्यांच्यावर न्याय होणार की नाही हा एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये काही जण जोरदार तयारी करतायत, मात्र पक्षश्रेष्ठींकडून काही जणांना शब्द दिल्याची देखील माहिती येते। त्यामुळं कुठेतरी नाराजी नाट्यसुद्धा समोर येऊ शकतं आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये काही जण निवडणुकीची एवढी जोरदार तयारी करतायत, मात्र आता पक्ष संधी देतोय का नाही आणि पक्ष त्यांच्यावर न्याय करतो का अन्याय करतो हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। जळगाव शहरात जिल्हा परिषदेसमोर दिव्यांग प्रहार संघटनेच्या वतीने या ठिकाणी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे। जवळपास जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदमध्ये 146 कर्मचारी हे बोगस प्रमाणपत्र दाखवून या ठिकाणी नोकरी करत असल्याचा आरोप या संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे आणि त्या 146 कर्मचाऱ्यांची पुन्हा दिव्यांग प्रमाणपत्र असेल, शारीरिक तपासणी असेल हे पुन्हा व्हावी अशी मागणी देखील या प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे हा जळगाव शहराचा प्रश्न नसून जळगाव जिल्ह्याचा प्रश्न आहे आणि प्रशासनाच्या निदर्शनात 146 कर्मचाऱ्यांची नावं देखील या प्रहार संघटनेच्या वतीने सादर करण्यात आलेली आहे। या विरोधातच या 146 कर्मचाऱ्यांची जोपर्यंत पुन्हा तपासणी होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण असं सुरू राहील आणि या 146 कर्मचाऱ्यांच्या जागेवरती जोपर्यंत दुसरे दिव्यांग जे खरे दिव्यांग आहेत त्यांना जागा मिळत नाही तोपर्यंत, त्या दिव्यांगांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अशा प्रकारे आमचं आमरण उपोषणचं आंदोलन असं सुरू राहील असंही या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊसकाळ चांगला झालेला आहे। धाराशिव जिल्ह्यात जर पाहिलं तर सध्या 64% पाणीसाठा जो आहे तो शिल्लक असलेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 81 धरणं जी आहेत ती तुडुंब भरलेली आहेत, ओव्हरफ्लो होताना पाहायला मिळतात। यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या श्रीनाथ कोळेगाव धरणाची देखील
जवळपास जी पाणी पातळी आहे ती आता ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे. एकंदरीतच जिल्ह्यातील 28 प्रकल्प असे आहेत जे कुठेतरी भरण्याच्या मार्गावरती आहेत, तर 117 प्रकल्प असे आहेत की त्यांना अजूनही पावसाची कुठेतरी गरज आहे. सध्या पावसाळा जो आहे तो जवळपास संपत आलेला आहे. येत्या काही दिवसात परतीचा पाऊस देखील पडेल असं सांगण्यात येत आहे. मात्र हा जर पाऊस पडला नाही तर मागच्या वर्षीच्या प्रमाणे धाराशिव जिल्ह्याला टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. अशी परिस्थिती ओढावू नये यासाठी जिल्ह्यातील जे काही नागरिक असतील, शेतकरी असतील, तो अजूनही पाऊस पडावा अशी कुठेतरी वाट पाहताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच आगामी दिवसात जो आहे तो हा परतीचा पाऊस पडतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.